या संसाराच्या पायी संसाराचं दुःख खूप आहे बरं का. सुखही तेवढंच आहे आणि दुःखही तेवढंच आहे. हे सर्व जगत हे सोडून जावं लागतं. कितीतरी आले कितीतरी गेले, कितीतरी आले कितीतरी गेले. आपल्यालाही जायचं आहे बरं का. या खुर्चीवर काही पहिले दुसरे बसले असेल, आज आपण बसून आहोत. या कीर्तनाच्या गादीवर आज मी आहे, याच्या पलीकडे कितीतरी मंडळी येऊन गेले असेल. मंडळी, हे ठिकाण सगळ्यांचं टिकून राहणार असं नाही. फक्त टिकून राहणार आहे आपले सुंदर विचार, टिकून राहणार आहे आपला जिव्हाळा, टिकून राहणार आहे आपले प्रेम, टिकून राहणार आहे आपली दया. अहंकार टिकत नसते माय बापू. अहंकार हा टिकणारी वस्तू नाही आहे. अभिमान मत करा दमे मैं ही भला मेरा भला, कुछ सोच अपने मगज में किसका है जग में चला. रावण सरीके शूर की मुंडी जमीन में घुस गई, भर जिंदगी का नाश हो तब बात आकर फंस गई. सर्व ग्रंथांचा सार प्रेम आहे, सर्व ग्रंथांचा सार प्रेम आहे. तरी पण आपल्याला ते प्रेम सापडत नाही आहे, कारण की तो अहंकार आडवा येते, ते मी पण आडवं येते. मी केलं, माझं आहे. अरे माझं माझं म्हणत पण सार नाशिवंत, माझं माझं म्हणत पण सार नाशिवंत. करोनी 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 पाविचार, करोनी 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 पाविचार. माझं माझं म्हणत सार नाशिवंत, माझं माझं म्हणत पण सार नाशिवंत. कवडी कवडी धन जोडोनी, कवडी कवडी धन जोडोनी बांधली तू माडी. कवडी कवडी धन जोडोनी बांधली तू माडी. घरी तुझ्या आहे दादा भरपूर शेतीवाडी. हा सोन्याचा संसार, हा सोन्याचा संसार, हा संसार सोन्यासारखा आहे बरं का. याला सोडून जावं वाटत नाही. एवढ्या सोन्यासारखे लोक या घरात आहे. सोन्याच्या किमतीपेक्षाही त्याची किंमत लावता येणार नाही, एवढे मौल्यवान घराघरात लोक आहे. हा सोन्याचा संसार तू सोडून जाणार, हा सोन्याचा संसार सोडून जाणार. करोनी 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 पहा विचार. 3 वेळा म्हटलं. माय बाप हो, विचार करा. अजून त्या विचाराकडे आपण लागलो नाही. मीराबाई त्या विचाराकडे लागली होती. अरे सुदामा त्या विचाराकडे लागले होते. तुकोबा त्या विचाराकडे लागले होते. गाडगे बाबा त्या विचाराकडे लागले होते. संत गजानन महाराज त्या विचाराकडे लागले होते. मीराबाई, जनाबाई, सावतोबा, गोरोबा, चोकोबा, जानोबा, तुकोबा, तुकडोजी महाराज, गाडगे बाबा, बाबासाहेब, क्रांतीवीर बिरसा मुंडा, राणी दुर्गावती, झाशीची राणी, छत्रपती शिवराय, हे त्या विचाराकडे लागले होते आणि म्हणून त्यांचा काला झाला. त्यांचा आता जन्म नाही आहे. आमच्या गणेश भगवंताचा या ठिकाणी आजचा जन्मदिवस आहे आणि आजचाच दिवस श्रीराम प्रभूची प्राण प्रतिष्ठा झाले होता, तो दिवस आहे. बोलो सियावर रामचंद्र की. मेरे झोपड़ी के भाग खुल जाएंगे राम आएंगे, मेरे झोपड़ी के भाग खुल जाएंगे राम आएंगे, राम आएंगे आएंगे राम आएंगे, राम आएंगे राम आएंगे, मेरे झोपड़ी के भाग खुल जाएंगे राम आएंगे, मेरे झोपड़ी के भाग खुल जाएंगे राम आएंगे, राम आएंगे तो अंगना सजाऊंगी, राम आएंगे तो अंगना सजाऊंगी, दीप जला के दिवाली मैं मनाऊंगी, दीप जला के मेरे झोपड़ी के बाद आज
खुल जाएंगे, राम आएंगे. आमची शबरी माय राम प्रभूची आठवण काढत त्या राम प्रभूच्या आठवणीमध्ये आपलं जीवन व्यतीत केलं त्या जंगलामध्ये. मेरे राम आएंगे. जसं त्या शबरी मायला जसं वाटलं मेरे राम आएंगे, त्या सुदामाला असं वाटलं की एक दिवस माझं 18 विश्व दारिद्र्य जाणार आहे. त्याने श्रीकृष्णाची भक्ती नाही सोडली. आम्हाला कधीतरी काही मिळालं नाही तरी आम्ही दुःखवून जातो. कधी एका दिवशी जेवायलाही नाही मिळालं घरात तरी आम्ही घरातल्या घरात वास करतो. शबरीबाई कितीतरी वर्ष त्या प्रभूची वाट पाहत होते. दर वर्षाला आपला गणेश उत्सव येतो. गणेश जन्म उत्सव आहे आजचा गणेश चतुर्थीचा. हा उत्सव येतो आणि या उत्सवाची आपण सुद्धा आतुरतेने वाट पाहत असतो. कितीतरी दिवसापासून स्वच्छता करणं, साफसफाई करणं, दान देणं, मित्र परिवार गोळा होणं. अरे चला रे बाबा, आपला गणेश जयंती उत्सव आला. जुन्या पिढीनं तर हे लावून ठेवलेलंच आहे आणि नवीन पिढीला काहीतरी याच्यातून भेटणं ही सर्वात मोठी बाजू आहे. आणि म्हणून सर्वांनी ते बाजू सांभाळायची आहे. काही हो ना, थोडा वेळ बाजूला सारा मायबाप हो. कोण दिवस येई कसा, कोण जाणतो, कोण जाणतो रे बाबा, कोण जाणतो. कोण जाणतो रे बाबा, कोण जाणतो, कोण जाणतो रे बाबा. कोण दिवस येई कसा, कोण जाणतो, कोण दिवस येई कसा, कोण जाणतो. म्हणून याच आहे. अरे उद्याचा दिवस आपला नाही आहे. लुटो मजा हरी नाम की ऐसी वक्त ना आएगी. हरी नामाचा आनंद घ्यायचा आहे तर देवासमोर किती काही पाया पडलो तो म्हणा देवा, जेव्हा दुःख तुमचं तेव्हा येता का रे. सदुचित्त परिवारामध्ये आनंदी राहा. म्हणजे खऱ्या अर्थानं तुम्हाला तो दिवसच आठवणार नाही. म्हणजे कोणता दुःखाचा दिवसच आठवणार नाही. ते दुःखही सुखात परिवर्तन होऊन जाईल. अरे कोण दिवस येई कसा, कोण जाणतो, कोण दिवस येई कसा जाणतो, कोण जाणतो रे बाबा, कोण जाणतो, रे बाबा, कोण जाणतो. कोण दिवस येई कसा, कोण जाणतो, कोण दिवस येई एक दिवस हत्तीवरे मिरवितो त्या नवऱ्या परे. एक दिवस हत्तीवरे मिरवितो त्या नवऱ्या परे. अरे एक दिवस मीठ भाकरी दारी मागतो, एक दिवस मीठ भाकरी. अरे कोण दिवस, कोण दिवस, कोण दिवस येई कसा, कोण जाणतो. आज आपण आहोत इथे, काय माहित आहे का, आज आपण इथे आहो, आजचा आनंद घेत आहोत. पण उद्या कोणाच्या घरी रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. ऐकलं ना हे गाणं, हे गाणं ऐकलं ना, हे गाणं वाजते बरं. ज्या घरात आनंदाचं गाणं वाजते त्या घरात हे गाणं व्यक्तिगत वाजते. आणि म्हणून संत म्हणतात की तयारीत राहा, गाडी आने वाली है, गाड़ी छुटने वाली भी है. कौन सी गाड़ी स्टेशन पे पहुंच गई है वो सिर्फ उसे पता है. वो गाड़ी का पता सिर्फ उसे है, ये अपने को पता ही नहीं. मेरी भी गाड़ी कहाँ तक भी आई है, माझी पण गाडी कुठपर्यंत पोहोचली आहे मलाही माहित नाही. आधीपर्यंत अर्ध्या कीर्तनातही स्टॉप होऊ शकते एवढा पावर मालकाचा आहे. प्रभु तेरे हाथों में दुनिया का राज है, प्रभु तेरे हाथों में दुनिया का राज है, प्रभु तेरे हाथों में दुनिया का राज है. दुनिया का राज है, दुनिया का राज है, दुनिया का राज है, दुनिया का राज है, दुनिया का राज है.
अरे अरे चला मग गाडी सुटून राहिली. मराठीमध्ये कीर्तन आहे गाडगे बाबाच्या विचाराचं. दुनिया का राज है, दुनिया का राज है, दुनिया का राज है, दुनिया का राज है. सारी दुनिया का तू ही कर्णधार है, बिना तेरे ना किसी को लगा पार है. आपला अभिमान काही कामाचं नाही माय. आपण तर आपल्याला तर एवढे ग्रंथ माऊली ज्ञानोबाने ज्ञानेश्वरी लिहिली, माऊली तुकोबानं गाथा लिहिला, माऊली तुकडोजी महाराजांनी ग्रामगीता लिहिली, भगवान श्रीकृष्णाने गीता सांगितली अर्जुनाला, गीता बोधिली अर्जुनाला, ग्राम गीता सर्व गावाला, कोणी न राहो मागासला, म्हणून बोलिला देव माझा. अहो सातारकर महाराजांचं कीर्तन आहे का कधी कधी जास्त खोलवर जाण्यावेळी त्यांनी जास्तीत जास्त आपल्यावर बोलले, कारण संतांचे ग्रंथच आपल्यावर आहे. जे खरे संत या भूमीवर येऊन गेले ना ते फक्त समाजाला जागे करण्याकरता आले. उलट त्यांना खूप मोठे वाद जप तप विधी याच्यात जावा याच्यासाठी संत नाही आले. त्यांना माहित आहे आम्ही केलं, ते आम्ही केलं. संत म्हणतात आम्ही केलं, आम्ही हे करण्याकरता घरदारी सोडलं, आम्ही हे करण्याकरता पाहण्याकरता तप केलं, जप केलं, खूप त्रास घेतला, खूप मेहनत घेतली. पण तुम्ही नका करू तेवढं, फक्त तुमच्या मुखात गोड साखर राहू द्या. गोपाल कृष्ण भगवान. सगळ्याशी प्रेमानं बोलण्याची क्षमता तुमच्यामध्ये येऊ द्या. यासाठी एवढा मोठा त्याग घेतला. कोणाकोणा चेहऱ्यावर हसमुखपणा असते मस्त बढिया, आणि कोणाकोणा चेहऱ्यावर दुःखी भाव असते, कारण त्यांना दुःखी भाव ठेवातच कशाले. कोणाकोणाला घर सोडूशा वाटत नाही, कोणाकोणाला असं वाटते का हे आपलं नाही. हे समजलेले लोक होय, ज्यांना कळलं ते हसत आहे, त्यांना माहित आहे का हे आपलं. किती माहिती पाहिल्या हो तुम्ही. आज संध्याकाळी मेल्यावर मग रात्रीच फोन चालते इकडे तिकडे, सकाराम बाकाराम तिकडे तिकडे, काशीले इकडे तिकडे, मुंबईले दिल्लीले. या लवकर लवकर 12 पर्यंत जरा राईट टाइम होणार आहे काम. काय जो माणूस या घरात होता ते घोडे महाराजराव का हरिभाऊजीराव चाहे शंकरराव चाहे कोणी राव, अरे बरं बरं फोन चालू. अरे आतापर्यंत फोन नव्हते, नाही काढात आले घरातून. अरे हा वर्या मना ऐके ना, हा वर्या मना ऐके ना, माझं गुरु भक्ती करू दे ना. बांबूची चौकट करुणी निजविले त्यास त्यावरुणी. पाण्याची एखादी कट लावून देता माझ्याकडे, हे साधं वाला पाणी. बांबूची चौकट करुणी निजविले त्यास त्यावरुणी, बांधिले जबर दोरीने तो पुन्हा न येऊ म्हणून. बांधते ना, लक्षात ठेवजा. कीर्तन म्हणजे या काला म्हणजे भगवान श्रीकृष्ण ज्या टायमाला जन्माला आले त्यांनी तेव्हाच सांगितलं होतं. त्या जे नाव काढायला आलते ते सांगू नको म्हणे, मी खेळायला आलो, मी आनंद घ्यायला आलो, मला या गोकुळामध्ये आनंद घ्यायचा आहे. या गोकुळामध्ये खेळ खेळी हरिकुंजनी, मला या गोकुळामध्ये आनंद घ्यायचा आहे. तसंच हे गोकुळ आहे संसार म्हणजे, लक्षात ठेव जा. यामध्ये फक्त त्या आसक्त होऊन नका खेळू. आपलं घरही सुद्धा गोकुळच आहे बरं का. अरे गोकुळ नाही तर का, मला काय म्हणतात, सासरे आहे, सासू आहे, माप आहे, आई आहे, मालक आहे, मालकीन आहे, बहीण आहे, पोरा आहे, नातीन आहे, बाप लय गोकुळ नाही तर का, ते गोकुळच आहे. आजही भगवान श्रीकृष्णासारखं गोकुळ तुमचंही आहे. फक्त ते हसून आनंद घ्यायचा आहे, दुःखी होऊन नाही. दुःखी होऊन जर घेतला तर ते कंसाची नगरी आहे, लक्षात ठेवजा. दुःखी घेऊन जर आनंद घ्याल, दुःखासारखं जाल तर ते कंस नगरी आहे. पण आनंद घेऊन जर त्याच घरात राहाल तर तुम्हाला गोकुळात कृष्ण जन्मल्यासारखं वाटल. हर एक चेहऱ्यावर आनंद वाटला पाहिजे. म्हणजे कीर्तन म्हणजे काय बुवा, काला म्हणजे काय. अहो आजच्या युगातला, कारण तुकोबरायाचा आपण भाग घेतो. याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे, आज देतो पोट भरी पुढे म्हणाल तो वरी.
हळूहळू चला, कोणी कोणाशी न बोला, तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू कोटे. पहा बरं काय लिहिलं याच्यामध्ये. ज्याले ज्याले वाटते त्यांनी या बापा म्हणते तुकाराम महाराज. याल तरी यारे लागे आणि अवघेच्या अवघे माझ्या मागे मागे. या दुःख आहे ना घरी, एक दिवसात इथं चार्जिंग तर होऊन जा. तसं वर्षभर ज्या घरामध्ये राहिलो, आज पेपर आहे तुमचा, गणेश जयंती उत्सवानिमित्त तुमचा पेपर आहे. या पेपर मध्ये तुम्हाला किती टक्के मार्क मिळणार आहे ते गणपतीच देणार आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय जय. घरचा विचार विसरून जा 2 तासासाठी. त्या विचारानं आम्हाला बीपी वाढवली आमची, त्या विचारानं शुगर केला आम्हाला, त्या विचारानं आम्ही अटॅकच्या स्तरावर पोहोचलेलो आहोत. या कोणत्या विचारानं? देवाच्या भक्तीच्या नाही, संसाराच्या विचारानं आम्ही त्या स्टेपवर पोहोचलो. केव्हा पॅरालिसिस मारण नेम नाही. हे कारण कोणाच्या ह्या देवाच्या भक्तीने नाही होत. तुकोबा राहायचं म्हणते भजन पांडुरंगाचं केलं तर बिमारी बी दूर होऊ शकते, पण त्या श्रद्धेनं केलं पाहिजे. गोपाल कृष्ण भगवान. पण संसाराचं भजन किती काही करा, ते काही संपणार, ते आपल्याला संपवणार आहे. पहा बरं, दात पडले केस पिकले बुद्धीची गेली हमी, वासने तुझ भोवती किती जन्म घालावे यावे. भोग हे संपेल का, भोगोनी होतील का कमी, वासने तुझ भोवती किती जन्म घालावे आम्ही. संपत नाहीये ते भोग, आपल्याला संपवते. साधं आहे का? किती काही मोठी बॉडी राहू द्या, किती काही मोठे तुम्ही, किती काही सुंदर राहू द्या, उसकी जब आएगी ना उसकी लाठी जब बजेगी, नहीं उसके लाठी की आवाज नहीं होती, वो किसके ऊपर गिरेगी पता नहीं. ऐसा वो मालिक है. कोई भगवान को मानता नहीं, कोणी भगवंताला मानत नाही, कोणी कोणाला मानत नाही, अशी परिस्थिती आहे. आणि जे माणसं मानते तर त्यांना इथे मंडळी म्हणते कधी कधी यायला एवढंच काम आहे. अरे इथला आनंदच वेगळा आहे की मैं तो दीवानी बनी श्याम पिया की बनी रे, मैं तो दीवानी बनी श्याम पिया की बनी रे, मैं तो दीवानी बनी. जब पास हमारे बाहेर बघू, लक्ष द्या. कोणी नाही बा कोणाचे, कोणी नाही बा कोणाचे, कोणी नाही बा. कोणाची कला दिसून पडते ना. काळ जर वेगळा वेगळा वाटला तर तो किती काही सुपर राहू द्या, तो पण जाते. कोणी नाही बा कोणाचे, कोणी नाही बा कोणाचे. अंती जाणे एकलाचे, अंती जाणे एकलाचे, अंती जाणे, अंती जाणे एकलाचे, अंती जाणे एकलाचे. कोणी नाही बा कोणाचे, कोणी नाही बा कोणाचे. आणि म्हणून हे अंती जाणं एकल्याच आहे. सोबत कोणी येणार? एकदा पुराण टाळ्या वाजून द्या तबलेवाल्या पोरासाठी. लहानचा पोरगा आहे, समोर मोठा झाला पाहिजे, मोठा त्याने मोठ्या स्टेजवर गाजला पाहिजे. बाबाजीनं त्याला वाजवण्याकडे संधी दिली, बाबाजीसाठी टाळ्या वाजवून द्या. आणि ते तर भजनामध्ये वाजवतातच, पण कधीतरी नवीन कोणीतरी तयार झालं पाहिजे. अशी जर भूमिका आपल्यात असली का जमलं, झाला काला. कोणी नाही बा कोणाचे,
कोणी नाही बा कोणाचे कोणी नाही अंतिजाने एकल्याचे अंतिजाने एकल्याचे कधी कधी दोन शिड्या तयार होते कधी कधी मी बोलायला लागलो थांबत हा तू चालू ठेवून चला बरोबर हा आणि घंट्या झांज अशी वाजली पाहिजे का अशा तापरासारखी नाही हा ते बैल चालते अशी नाही हा मस्त एका याच्यात ज्याला जमते लागत एकाच माणसानं वाजवायची मस्त चालू दे असं आहे ना आणि कारण की उद्या युट्यूबवर आपला व्हिडिओ पण जाणार आहे बरं का नाही तर घुंगरं वाजल्यावर वाजलं तर कोण होईल बाबा वाजवतो असंही होईल बरं का कधी कधी एकच शिडी होते पण एखादा अपघात जर झाला तर दोघे एका शिडीवरही जाते गोपाल कृष्ण भगवान नेम नाही हो नेम नाही पुलगावला गेलो मागच्या वेळेस दोघा नवरा बायकोचा ऍक्सिडेंट झाला दोघांच्या शिड्या एकत्र बांधल्या आणि ट्रॅक्टरवर आणल्या दोघांनाही एका ठिकाणी बसलं पती आणि पत्नीला काही कठीण आहे का काळ असा आहे का काळाच्या झोक्यामध्ये अहंकार करायचाच नाही आहे आणि खऱ्या अर्थानं आपल्याला मोठ्या तिकडे वरिष्ठ ज्ञानाकडे जाण्यापेक्षा आम्हाला आमचं मानव जन्म जरी समजला माणुसकी जरी समजली प्रेमानं वागणं जरी समजलं तरी माझी माऊली ज्ञानोबा आहे तुकोबा आहे गाडगे बाबा सावतोबा गोरोबा चोकोबा माझा पांडुरंग माझा गणेश भगवान आपल्या खुश होऊ शकते एवढा पावर आहे सहज जे जे काम आपल्या हाताशी लागलं ते इमानदारीने नेकीनं आपण करायचं आहे या वार्डातले मंडळी आजी काय सांगता येत नाही आमच्या इथे एक आई आहे ज्या दसोड्याच्या आहे त्या इकडे हनुमंतरायाच्या मंदिरपाशी कुठेतरी पोरीकडे आहे मनात अरे त्या माऊलीनं तर जीवनभर सेवा केली जीवनभर सेवा केली दररोज दिंडीला याला त्याला त्यांनाच पॅरालिसिस मारला आज ते माऊली या ठिकाणी आहे अहो कठीण आहे आपल्याला पॅरालिसिस मारला तर कोणी उचलाले की राहत नाही हो हे जे शरीर चालते ना शरीर हे चाले कोणाच्या सत्ते नाही कोण बोलवितो हरिविना हे शरीर चालवणारे अल्लाहच आहे की प्रभु तेरे हाथ में दुनिया का राज है तेरे हाथ में हमारी चाबी है नहीं रोते रोते हंसना सीखो हंसते हंसते रोना जितनी चाबी भरी राम ने जितनी चाबी भरी राम ने उतना चले खिलौना हे चाबी उतरवणं आणि चढवणं त्याच्या हातात आहे जसं अलारामची चाबी भरली का ते घंटी वाजायची पहिले अलाराम वाली घडी राहायची सकाळी 4 वाजता वाजून द्यायची मस्त ते त्याला ते स्प्रिंग राहायचा आणि ते काटा तिथपर्यंत पोहोचला त्या याच्यावर तिथून तो सटकून जायचा आणि मग ते स्प्रिंगच्या यानं ते टन वाजायचं काय कमाल आहे अरे जुनंही सोनच होतं आणि आजचंही सोनच आहे आई जुनंही सोनच होतं आणि आजचंही सोनच आहे काळानुसार बदल आहे पहिले गाडगे बाबाचा एकच माईक होता नाही पहिले गाडगे बाबाचा एकच माईक होता गाडीवर चढायचे आणि म्हणायचे गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला करा भजन सगळेजण गोपाला 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 देवकी नंदन गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला हे गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला गोपाला देवकी नंदन हे गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला बापू देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला गोपाला देवकी नंदन हो सांगता येत नाही जीवनाचं आणि